नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नौकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया जी आहे, 611 जागांसाठीची IBPSद्वारे ही भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच परीक्षेची तारीख जी आहे, बाकीच्या उर्वरित पदांसाठीची जाहीर केली जाईल. यामध्ये विविध जी पदे आहेत, अधीक्षक, त्याचबरोबर निरीक्षक इत्यादी जी पदे आहेत, विविध प्रयोगशाळा सहाय्यक आहे, इत्यादीची विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया आहे. यामध्ये सामान्य ज्ञान या सेक्शनवर आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न MCQ, IMP, IBPSच्या पॅटर्ननुसारचे प्रश्न आजच्या सेशनमध्ये आपण पाहूयात. पहिला प्रश्न आहे, एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत केव्हा मांडण्यात आले? एक देश, एक निवडणूक जे विधेयक आहे, हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. हे कोणत्या दिवशी मांडण्यात आलं? उत्तर पाहू शकता. 17 डिसेंबर 2024 रोजी एक देश, एक निवडणूक हे विधेयक जे आहे, हे लोकसभेमध्ये मांडण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. दुसरा प्रश्न, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? भारताचा जो राष्ट्रपती असतात, हे राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर भारताचे राष्ट्रपती त्यांचा राजीनामा जो आहे, हा उपराष्ट्रपती यांच्याकडे सोपवतात. पर्याय क्रमांक 3 जो आहे सी, पर्याय क्रमांक 3 यासाठीचं बरोबर आहे. उपराष्ट्रपती यांच्याकडे सोपवतात. कॉमन प्रश्न असतात, पण पॅटर्ननुसार असे प्रश्न रिपीट होतात, विचारले जातात. तिसरा प्रश्न, कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2019 चे विजेते कोण आहेत? चालू घडामोडींवरचा प्रश्न आहे. 2019 ची चालू घडामोड. कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार 2019 कुणाला देण्यात आला होता? उत्तर आहे मधु मंगेश कर्णिक यांना 2019चा कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 4, पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो? पाहू शकता, असा प्रश्न या अगोदर विचारण्यात आलेला होता. तर 365 दिवस इतके लागतात. हा सोपा प्रश्न आहे. अशा पद्धतीचा प्रश्न तरीसुद्धा विचारला जातो आणि आपल्याला उत्तर देता येत नाही. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, 2021च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला? 2021 ची चालू घडामोडींवरचा प्रश्न आहे. 2021च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला होता? उत्तर आहे तृणमूल काँग्रेस हा जो पक्ष आहे, या पक्षाचा विजय झाला होता 2021च्या बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये. 6वा प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असं कुणाला म्हटलं जातं? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असं कुणाला म्हटलं जातं? तर याचं उत्तर पाहू शकता. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर जे आहेत, हे यामध्ये याचं उत्तर जे आहे महात्मा फुले नसून यामध्ये पाहू शकता गोपाळकृष्ण गोखले जे आहेत, यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी जो आहे यासाठीचं बरोबर आहे. तर यामध्ये जे करेक्ट उत्तर आहे कमेंट बॉक्समध्ये देण्यात आलेलं आहे. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोण आहेत? तर गोपाळकृष्ण गोखले. डिटेलमध्ये चेक करू शकता. 7वा प्रश्न आहे, राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना स्थापन झाली होती? म्हणजे राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील तुफान सेना नावाची जी संस्था आहे, म्हणजे जी क्रांतिकाळ मंडळ आहे, हे स्थापन करण्यात आलं होतं. तर यामध्ये सातारा हा जो जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये तुफान सेना नावाची स्थापना जी आहे, या स्वातंत्र्य लढ्यातील जे मंडळ आहे, क्रांतिकारी संघटना यांची स्थापना झाली होती. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. 8वा प्रश्न, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्रामधलं जे पशु आणि मत्स्य विद्यापीठ आहे, हे कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय क्रमांक डी नागपूर या ठिकाणी आहे. पाहू शकता, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ हे जे आहे, हे नागपूर या ठिकाणी आहे. 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन पाळला जातो? पोलीस स्मृती दिन जो आहे, हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो, पाळला जातो? दरवर्षी 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, 21 ऑक्टोबरला दरवर्षी पोलीस स्मृती दिन पाळला जातो. प्रश्न क्रमांक 10वा, भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले गेले? म्हणजे त्यावेळेला जेव्हा कोरोनाचा जो आउटब्रेक होता, त्यावेळेला
कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी जे केमिकल फवारले गेले त्याचं नाव? तर याचं उत्तर आहे सोडियम हायपोक्लोराईड. हे जे आहे या केमिकलची फवारणी करण्यात आली होती. सोडियम हायपोक्लोराईड नावाचं फवारणी आहे ही. यामध्ये चालू घडामोडींवरचा प्रश्न आहे 2021-22 साठीचा. अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा विचारला जातो. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर आदिवासी विकास विभागाची तयारी करण्यासाठी IBPS पॅटर्नचा कोर्स नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे. याच्यामध्ये 10 टेस्ट सिरीज, सराव प्रश्नपत्रिका, सब्जेक्ट वाईज प्रश्नसुद्धा उपलब्ध आहेत. PDF नोट्स टॉपिक वाईज उपलब्ध आहेत. टेक चेक केले जाऊ शकतं. लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात? वैश्विक द्रावक म्हणून कोण असतं? म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये जे विरघळलं जातं, वैश्विक द्रावक म्हटलं जातं. तर पाणी सोपं उत्तर आहे. पाहू शकता पाणी जे आहे हे वैश्विक द्रावक आहे. विज्ञानावरचा प्रश्न आहे. 12वा प्रश्न. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था जी व्हायरॉलॉजी आहे, विषाणू संशोधन संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे? तर पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था जी आहे ही पुणे या ठिकाणी आहे. 13वा प्रश्न. नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड, जो राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड आहे, याचं नाव यंदा काय ठेवण्यात आलेलं आहे? चालू घडामोडींवरचा प्रश्न. राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसाठी नवीन नाव जे आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड असं नाव देण्यात आलेलं आहे. यासाठीचं नवीन नाव जे बदल झालेलं आहे. चालू घडामोडींवरचा प्रश्न. 14वा प्रश्न आहे. नंदुरबारसारख्या भारतीय आदिवासींना आयोडीनच्या कमतरतेमुळे नंदुरबारमधल्या याच्यामध्ये भारतीय आदिवासी जे आहेत नंदुरबारचे, हे आयोडीनच्या कमतरतेमुळे अभावामुळे कोणते रोग होतात? तर यामध्ये कोणता रोग होतो पाहू शकता. उत्तर आहे गलगंड. हा जो रोग आहे आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. तो आदिवासी असो किंवा इतर वेगळे असो, यामध्ये जो आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा जो रोग आहे, आयोडीनच्या कमतरतेमुळे हा गलगंड याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15वा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? डिसेंबर 2024 जानेवारी 2025 नुसार महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत. पाहू शकता पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे, पण अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारले जातात पॅटर्नमध्ये. 16वा प्रश्न. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? तर अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना जी आहे ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे. त्यांचे नावे कृषी विद्यापीठ सुद्धा स्थापन करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था जी आहे श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना ही पंजाबराव देशमुख यांनी केली आहे. 17वा प्रश्न. 2021चा ऑलिम्पिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही? 2021ची जी ऑलिम्पिक स्पर्धा ही टोकियो या ठिकाणी झाली होती, जपान. तर या स्पर्धेमध्ये कुणाला पदक मिळालेलं नाही? तर पाहू शकता नीरज पांडे यांना पदक मिळालेलं नव्हतं. 2021ची ही ऑलिम्पिक स्पर्धा आहे. 18वा प्रश्न. पुन्हा एकदा 2021च्या मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर टोकियो ऑलिम्पिक होतं 2021 साठीचं. हे टोकियो ऑलिम्पिक जे आहे जपान येथे झालेलं होतं. यानंतर 2024चं पाहू शकता जे ऑलिम्पिक आहे ही स्पर्धा ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 झाली होती. पॅरिस इथे घेण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये जे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री आहेत यांचं नाव विचारण्यात आलेलं आहे. तर पाहू शकता डिसेंबर 2024 मध्ये जे नवीन कॅबिनेट मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आलं, यानुसार शंभूराज देसाई हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री आहेत. बरोबर उत्तर पाहू शकता शंभूराज देसाई हे आहेत. याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20वा. राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर राज्यसभा जी आहे ही खुद कधीच बरखास्त केली जात नाही. म्हणजे पर्याय जो आहे डी बरोबर आहे. कधीच नाही. राज्यसभा जी आहे कोणत्याच वर्षी बरखास्त केली जात नाही. तर अशा पद्धतीने जी आदिवासी विकास विभाग भरती प्रक्रिया आहे 611 जागांसाठीची विविध संवर्गातील या भरती परीक्षेची तारीख जी आहे लवकरच जाहीर केली जाईल. अशा पद्धतीने IBPS जो पॅटर्न आहे या पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतील. या भरती संदर्भातल्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.